हॅलो, नमस्ते. आता सगळीकडे पाऊस पडत आहे, तर सगळ्यांना पावसाच्या जलमय शुभेच्छा. आमच्याकडे खूप पाऊस पडत आहे. बाहेर तुम्हाला दिसत आहे पाऊस येतोय, थोडा वेळ बंद होतोय आणि नंतर लगेच सुरू होतोय. तर तुमच्याकडे पावसाची काय स्थिती आहे नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि आजचा जो व्हिडिओ आहे, तर त्या व्हिडिओमध्ये मी एक नाश्त्याचा प्रकार आणि गावरान कोंबड्याचा झणझणीत असा तर्रीदार कोंबड्याचा रस्सा याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडला तर तुम्हाला माहिती आहे काय करायचं ते. तर चला आता व्हिडिओ बघून घ्या. आज सुरुवात बघा झालेली आहे. मी आणलेलं आहे चिकन, म्हणजे हा कोंबडा आहे, कोंबडी नाही आहे. तर ते स्वच्छ धुवून त्याला मी लिंबू लावून ठेवलेलं आहे आणि सकाळची वेळ आहे. तर इथं मी नाश्त्याची म्हणजे नाश्ताच करत आहे, तयारी वगैरे नाही. तयारी झालेली आहे आणि हा नाश्ता कधी काही नाश्त्याला नसलं आणि काय करावं सुचत नसलं तर हा पटकन होणारा नाश्त्याचा प्रकार आहे आणि खूप आवडीने खातात सगळे. आमच्याकडे तर आवडीने खातात सगळे, कारण हा आठवड्यातून 2 ते 3 वेळा हा उत्तप्पा आहे. इन्स्टंट उत्तप्पा म्हणजे रव्याचा आहे, तो आमच्याकडे बनत असतो. तर करायला पण खूप सोपं आहे. 1 वाटी रवा घ्यायचा, 1 वाटी दही घ्यायचं, त्याच्यात अर्धा वाटी पाणी घालायचं, थोडंसं मीठ घालायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. अर्धा तास असंच रेस्ट करण्यासाठी ठेवायचं, म्हणजे रवा छान फुलून येतो. आणि नंतर करताना चिमूटभर त्याच्यात सोडा घालायचा, छान फेटून घ्यायचं आणि आपण उत्तप्पे करतो तसे त्या पद्धतीने हे उत्तप्पे करायचे. वरतून तुम्ही त्याला बटर, तूप, चीज काही लावू शकता आणि त्याची आनंद घेऊ शकता, आस्वाद घेऊ शकता. आणि 3-4 उत्तप्पे झाल्यानंतर हा जो तवा रोळवणे म्हणतात त्याला, तर तवा रोळवायचा म्हणजे त्याला पाणी शिंपडायचं आणि पाणी शिंपडल्यानंतर एक कांदा असतो, त्या कांद्याने तवा छान पुसून घ्यायचा. कोणी कोणी टिश्यू पेपरने पुसतं किंवा बटाट्याने पण पुसतं. पण मी जो कांदा चिरून पुढचा मागचा भाग उरलेला असतो त्याच्यासाठी वेगळा कांदा चिरून वाया घालवायचा मी घाट घालत नाही. जो पुढचा मागचा चिरलेला उरलेला कांदा असतो त्यानेच मी हा तवा रोळवून घेते किंवा पुसून घेते, म्हणजे आपले नंतर टाकलेले जे उत्तप्पे असतात किंवा डोसे असतात ते छान निघतात. आणि तुम्ही बघितलं असेल त्याला कलर वगैरे किती छान आलेला आहे. इन्स्टंट उत्तप्पा आहे. आणि नंतर त्याच्यावर बॅटर घालायचं. त्याच्यावर वरती आवडीप्रमाणे तुम्ही कांदा टोमॅटो आपल्या घरात असतंच, आणि जरी नसलं तरी पण मग लसणाची चटणी किंवा शेंगदाण्याची चटणी, तेही नसेल तर काळं तिखट, लाल तिखट याच्यापैकी काहीही घालू शकता. भाज्यात म्हटलं तर याच्यात अजून तुम्ही कॉर्न घालू शकता, गाजर घालू शकता, शिमला मिरची घालू शकता. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारे हे उत्तप्पे बनवू शकतो. खायला टेस्टी आणि करायला पण खूप सोपे आहेत. प्रत्येक वेळी डाळ तांदूळ भिजवून करायचं आणि ते खायचं म्हटलं तर प्रत्येक वेळी जमत नाही, किंवा कोणाला फर्मेंटेशन केलेलं चालत पण नाही, किंवा आंबलेलं खायचं नसतं, त्याच्यामुळे पण पित्ताचा त्रास होतो. त्याच्यामुळे हे इन्स्टंट जे उत्तप्पे आहेत ते खूप उत्तम पर्याय आहे. तर तुम्ही पण नक्की करून बघा. आणि आता इथं नाश्ता माझा करून झालेला आहे. अक्षय इकडं नाश्ता खात आहे आणि आता तयारी सुरू आहे ऐश्वर्याची. जे कोंबडा आणला होता, गावरान कोंबडा आहे तो, चिकन नाही आहे. जे खात नाही त्यांना वाटलं असेल काय ही सुरुवात आहे, सुरुवातीलाच हे असं दिसतंय. तर चला असू द्या, ज्यांना आवडत नाही त्यांच्यासाठी नाही आहे ते, ज्यांना आवडते त्यांच्यासाठी आहे. तर मसाला भाजून घेत आहे. मसाल्यात तिने खोबरं भाजून घेतलेलं आहे, लसूण सोलून घेतलेलं आहे आणि हे डाळ आहे, भाजकी डाळ आहे. तर ती आता थोडीशी गरम करून घेणार आहे. भाजकी डाळ नाही भाजली तरी पण चालते. कांदा टोमॅटो तिने चिरून घेतलेला आहे. इथं खसखस, भाजकी डाळ, खोबरं आणि तीळ तिने छान भाजून घेतलेले आहेत. बघा, खसखस वगैरे, तीळ छान असे खरपूस भाजून घेतलेले आहेत. कांदा आणि टोमॅटो तिने एकत्रच टाकलेला आहे. हे तुम्ही छान असं भाजून शिजवून कसंही अगदी लाल होईपर्यंत तळून कसंही करू शकता, घेऊ शकता. आणि बघा, वातावरण पाऊस आहे सगळीकडे, आत्ता सध्या पाऊस सुरू आहे. तुमच्याकडे पाऊस आहे का नक्की कमेंटमध्ये सांगा. आमच्याकडे भरपूर म्हणजे धुवाधार पाऊस सुरू आहे. कंटिन्यू पाऊस, बिलकुल बंद नाही आहे आणि पाऊस येत आहे. आता पावसाशिवाय तर पर्याय नाही आहे. पाऊस नसेल तर पाण्याची फार पंचायत होते. त्याच्यामुळे पाऊस असणं पण फार गरजेचं आहे. तरी 1-1.5 महिना पाऊस उशिरा आलेला आहे.
आणि हे धुवून ठेवलेलं चिकन होतं, त्याला लिंबू अगोदरच लावलं होतं, त्याला धन्याची पावडर लावली, एक मोठा चमचा धन्याची पावडर, अर्धा चमचा हळद आणि मीठ टाकलेलं आहे आवडीप्रमाणे. आणि दही लावून हे मॅरिनेशन करण्यासाठी ठेवायचं आहे. आपल्याला जेवढा वेळ आहे तेवढा वेळ ठेवायचं आहे. आणि नंतर कसं आहे, कधी कधी व्हिडिओ लावायचा विसरतो, कधी कधी ऑन करायचं विसरतं, कधी कधी म्हणजे खूप गडबड झालेली असली की राहून जातं. तर त्याच्यातच माझंही फोडणी घालताना दाखवायचं राहून गेलं. आणि कांदा थोडा करपायला लागला होता म्हणून मी पटकन त्याच्यात चिकन घालून छान परतून घेतलं. चिकन असू दे, मटण असू दे, ते व्यवस्थित आपल्याला तेलावर परतून घ्यायचं आहे. म्हणजे त्याची चव जी आहे ती खूप वाढते. आणि जर खाताना कोणाला ते असं खाताना वास वगैरे येऊ नये म्हणून ते छान परतून घेतलं तर छान त्याची चव पण वाढते आणि खायला पण टेस्टी लागतं. आणि परतल्यानंतर त्याच्यात मी गरम पाणी टाकून एका साईडला मी ते उकळायला ठेवलेलं आहे. ते शिजतच आहे साईडला. तर त्याच्या साईडला मी मसाला तयार म्हणजे झालेला आहे, मसाला ऐश्वर्याने तयार केलेला आहे. पण मी वरून तेलात तिखट, काळं तिखट, लाल तिखट आणि जो भाजलेला कांदा, लसूण, खोबरं वगैरे वाटण होतं तर ते पण छान परतून त्या रस्स्यात टाकणार आहे. म्हणजे त्याला तर्री जी आहे ती एकदम छान आणि रंग जो आहे तो खूप सुरेख येतो. त्याच्यासाठी हे अशी परतून जर तुम्ही मसाला त्या ग्रेव्हीत टाकला तर रंग आणि तर्री छान येते. म्हणून मी हा मसाला छान परतून घेतला. ऐश्वर्याला भाकरी टाकायची होती त्याच्यामुळे मी या गॅसवर पातेलं ठेवलं आणि तिने भाकरी करायला सुरुवात केलेली आहे. चिकन, मटण वगैरे असेल तर आमच्याकडे भाकरी फार आवडीने खातात. आणि हा बघा मसाला छान आता हा भाजला आहे. म्हणजे मी ऑलरेडी ते सगळं भाजलेलं होतं, फक्त लाल तिखट आणि काळा मसाला जो आहे तो राहिला होता, तो छान परतून घेतलेला आहे. आणि रंग किती सुरेख दिसत आहे बघा. आता हे साईडला उकळत पण आहे, ते गरम पाणी होतं, मी ते त्याच्यात टाकलं. आणि नंतर हा जो मसाला आहे तो मी त्या रस्स्यात टाकून घेतला. आणि आता हा रस्सा उकळत राहील आणि याला इतकी छान आणि मस्त अशी तर्री येईल की ती बघता क्षणी खावीशी वाटेल. तर आता साईडला उकळत आहे रस्सा आणि ऐश्वर्या बघा इकडे भाकरी करत आहे. तर बऱ्याच जणांना भाकरी जमत नाहीत, पण ऐश्वर्या प्रयत्न करत असते मोडक्या थोडक्या का होईना, पण ती भाकरी टाकत असते. भाकरी चपात्या अजून तिला इतक्या व्यवस्थित जमत नाही, तरी पण ती करत असते आणि आम्ही पण खात असतो. आणि ती भाकरी टाकत आहे आणि मी साईडला सुक्कं जे आहे ते परतायचं परततीये पण दिसत नाही आहे. आणि आता सगळ्यात शेवटी मी रश्श्यात टाकलेला आहे गरम मसाला, अर्धा चमचा टाकलेला आहे. गरम मसाला जास्त वापरायचा नाही कारण खडे मसाल्यामध्ये पण थोडासा मसाला मी त्याच्यात वापरलेला होता. आणि सुक्यासाठी बघा इथं कढईत तेल टाकलेलं आहे. तेल टाकल्यानंतर थोडंसं जिरं टाकलेलं आहे आणि हे आलं लसूण आहे. आलं लसूण छान परतून घेतलं आणि हाच जो मसाला वाटण म्हणून रस्स्यासाठी जो वाटला होता त्याच्यातलाच थोडासा मी मसाला घेतलेला आहे. साईडला ऐश्वर्याची थोडीशी भाकरी तुटलेली आहे, साईडला दिसत आहे, पण मी पूर्ण ती दाखवलेली नाही आहे. आणि हा मसाला परतल्यानंतर त्याच्यात थोडंसं लाल तिखट आणि आपला काळा मसाला, हळद, हिंग हे टाकायचं. ते पण छान परतून घ्यायचं. तिखट आणि आपल्या आवडीप्रमाणे घ्यायचं आहे. आणि सुक्याला जास्त वाटण लावायची काही गरज नाही आहे, म्हणून मी अगदी थोडंसं वाटण त्याच्यात घेतलेलं आहे. आणि मसाला करपू नये म्हणून मी पातेल्यातला जो चिकनचा रस्सा होता तोच मी याच्यात टाकला, कारण त्याच्यामुळे मसाला करपणार पण नाही. पाणी टाकलं तरी पण चालतं, पण मी त्याची चव थोडीशी तशीच राहावी त्याच्यासाठी मी त्याच्यातलंच जे गरम उकळलेला रस्सा होता तो त्याच्यात टाकून घेतला. मिठाचा रस्सा टाकला तरी चालेल, गरम पाणी टाकलं तरी पण चालेल. आणि छान परतून घेतलं. आणि साईडला बघा ते रस्स्याला चिकनच्या छान अशी तर्री आलेली आहे आणि हे जे सुक्कं आहे ते पण छान परतलं गेलेलं आहे. तर ते अजून अक्षयला थोडंसं जास्त शिजलेलं लागतं, ते व्यवस्थित शिजावं म्हणून मी आता याच्यातला रस्सा आहे तो याच्यात अजून थोडासा 1 चमचाभर टाकणार आहे. त्याच्या अगोदर मीठ थोडंसं कमी होतं,
किंवा मी नंतर मीठच टाकलं नव्हतं, म्हणून मी थोडं मीठ दोन्हीत, सुक्यातही मीठ टाकलं आणि रस्स्यातही मीठ टाकलं. आणि हे जे सुक्कं होतं ते मी अगोदरच जेव्हा मी चिकन परतत होते तेव्हाचंच मी ते काढून ठेवलं होतं, परतून छान असं परतून घेतलं होतं आणि ते साईडला मी सुक्यासाठी काढून ठेवलं होतं, कारण अक्षयला सुक्कं लागतं म्हणून. आणि नंतर त्याच्यावर मी गरम पाणी ठेवलं, जर लागलं तर ते टाकायचं. आणि ऐश्वर्याच्या भाकरी चालू आहेत आणि आज माझा रस्सा आणि सुक्कं दोन्ही तयार झालेला आहे. तर या जेवायला.